हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या अमुश यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत तर असलंच पाहिजे, हा आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न. तर हा व्हिडिओ आहे नोव्हेंबर महिन्याचा, बाळाच्या बड्डेच्या 2 दिवस आधीचा. म्हटलं की आपल्या बाळाचा बड्डे जवळ येत आहे, तर बाळाला छान असं काहीतरी गिफ्ट घेऊया म्हणून आम्ही आज आलेलो मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये गेल्यावर आमच्या बाळाला आहे ना एवढी गर्दी आहे, बिलकुल सुद्धा हात पकडायचा नव्हता, त्याला त्याच्याच दिशेने स्वतः चालायचं आहे. हल्ली ना एवढा जिद्दी झालेला ना आमचं बाळ, कोणत्याच गोष्टीला ऐकत नाही. म्हटलं सगळं जाऊ द्या, पहिलं सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन त्याला काय ते घ्यायचे ते बघूया आणि पटकन घरी जाण्यासाठी निघूया. पण तिथे गेलं ना खुर्चीवर चढ, कुठे सोफ्यावर झोप, कुठे तिथून उडी मार, म्हणून काय तिथे जास्त डिझाईन वगैरे नाही बघितले. 1-2 डिझाईन बघितली, त्याच्यामध्ये हा कडा जरा छान वाटला. तर नजरमणीचा हा कडा बाळासाठी घेतला. तर म्हटलं की आलोच आहे ना, पटकन त्याच्या हातामध्ये त्याच दिवशी फिट करून घेऊया. आणि सोनाराच्या दुकानाच्या बाहेर जे कारागीर बसतात त्यांच्याकडूनच हे कडे फिट करून घेतले. आता आमच्या बाळाचं आहे ना तिथे सुद्धा आहे ना फिट करायला गेलोय, इकडे पळ तिकडे पळ, तिकडे पळ इकडे पळ. आता मी त्याच्या पाठी पळाली ना की तो पुढे पुढे पळायचा. तर एवढी गर्दी आहे, भीती तर खूप वाटत होती, कारण की 1 सेकंद जरी डोळा चुकला ना कुठेही पळून जाऊ शकतो. आणि बाजूलाच आजूबाजूला गाड्या सुद्धा येत होत्या. जबरदस्तीने त्याला पकडलं आणि कडा घालण्यासाठी बसवला. आता मी ठरवले जे काही माझे व्हिडिओ पेंडिंग आहेत ना 2025च्या आताच पेंडिंग सगळे व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. आणि त्याच्यानंतर 2026 पासून तुम्हाला माझे जे काही डेली लाईफचे रेग्युलरचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला डेली पाहायला भेटतील. आता हा व्हिडिओ खरंच खूप लेट झालेला आहे येण्यासाठी, पण म्हटलं चला आपल्याकडे जे काही व्हिडिओ ना ते सगळे पोस्ट करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला छान छान व्हिडिओ डेली मी दाखवत जाईल. तर इथे सुद्धा त्याचे खूप हट्ट चालू होता, काही केल्याने हात सरळ ठेवत नव्हतं. 2 मिनिटाचं काम असतं, पण का अशी लहान मुलं करतात काय समजतच नाही. म्हटलं चला आलोच आहे आपण कारागिराकडे. तर त्याच्या हातामध्ये तर कडे फिट करून घेतले. आता पायातली पट्टी सुद्धा फिट करून घेऊया. या आधी सुद्धा त्याच्या पायामध्ये पट्टी घातली होती, पण आमच्या बाळामध्ये एवढी मस्ती आहे ना ती पट्टी त्याची पडली. आणि लक एवढं चांगलं आहे की ती पट्टी पटकन भेटली, म्हणजे पडली ना तर त्याच्या 10 ते 15 मिनिटामध्ये ती पट्टी सापडली. आता म्हटलं आलोच आहे तर ती पट्टी आपण पुन्हा त्याच्या पायामध्ये फिट करून घेऊया, कारण की आमचं बाळ आहे ना प्रत्येक गोष्ट घेतली ना त्याला काय समजत नाही की ती गोष्ट त्याच्या हातातून कशी पडते, नाही तर ते ओढत असतो किंवा काही ना काही असेच त्याची नखरे चालू असतात. पण म्हटलं आता हेच त्याचं वय आहे की आपली हौस आपण या पूर्ण करून घेऊ शकतो. आता थोडासा मोठा झाला तर थोडी आपण पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टी घालणार आहे. ह्याच या वयामध्ये आपल्याला त्याची जी काही गोष्ट आहे ती आपण हौस म्हणजे पूर्ण करून घेऊ शकतो. म्हणून म्हटलं चला आलोच आहे तर पट्टीसुद्धा घालून घेऊया. आता पट्टी घालायची होती, पण तिथे सुद्धा काय आमचं बाळ शांत बसतंय का त्या आदल्या रात्री सगळं बाळाच्या हातामध्ये कडे व पायामध्ये पट्ट्या वगैरे घातल्या. तर दुसऱ्या दिवशी शेठचा फोन आला की आज मी लवकर येणार आहे, बाळाच्या बड्डेची जी काही तयारी पेंडिंग आहे आपण ती तयारी करून घेऊया. तर म्हटलं त्याला आपल्या बाळाला छान असं सरप्राईज गिफ्ट वगैरे देऊया आणि छान असं त्याचं रील्स वगैरे शूट करूया. हे सगळं माइंडमध्ये होतं आणि व्हिडिओ शूट करायचा आहे काय माहीत नव्हतं. आता म्हटलं चला नॉर्मल क्लिप घेतली होती व्हिडिओची, तीच तुम्हाला सगळ्यांसोबत मी शेअर करत आहे. आता हे कसं झालं माहिती आहे का, त्याच दिवशीचे व्हिडिओ जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसामध्ये जर आपण अपलोड केले ना तर आपल्याला एवढी मेहनत लागत नाही व्हिडिओसाठी. पण आता मला असं झालं आहे ना, काय मी तुम्हाला सांगू आणि काय व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू, कारण की एवढे व्हिडिओ पेंडिंग आहे ना त्यावेळी बऱ्याच गोष्टी होऊन जातात आणि ते सगळं मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायचं असतं. पण ठीक आहे असो, आता जे काही झालेलं आहे ते 2025च्या आत मला तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ पोस्ट करून द्यायचे आहेत आणि 2026 पासून तुम्हाला माझे रेग्युलर व्हिडिओ पाहायला भेटतील. तुम्ही नवीन असाल अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी व्हिडिओपासून ते एडिटिंगपर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. मी कसा व्हिडिओ शूट करत असते, मी कशी एडिटिंग करत असते, मी कोणत्या टाईमला व्हिडिओ पोस्ट करत असते, आजचा
जास्त तर नाही, पण 1 ते 2 जणी कॉल करून विचारतात ना, खरंच भारी वाटतं, की हां यार, आपण काहीतरी करतोय, पण का करत नाही हेच मला कळत नाही. कारण की करतोय, पण ते टाईम टू टाईम होत नाही आपल्या गोष्टी, असं होतं. मी करते सगळ्या गोष्टी, पण त्या गोष्टी कसं वेळेला महत्त्व असतात. तर म्हटलं चला आलोच आहे, तर बाळासाठी छान असे कपडे घेऊया. तर कपड्याच्या दुकानामध्ये गेलो. बाळाला आधी बड्डेसाठी छान असे कपडे बघितले. त्यानंतर तिथे बाहेर आहे ना छान-छान खेळणीसुद्धा होतं. तर म्हटलं चला जास्त तर नाही, पण थोडेफार आपण त्याला खेळणी घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचं छान असा व्हिडिओ शूट करूया. कारण की ते सध्या ट्रेंडिंगला जे काही रील्स वगैरे पाहिले होते ना, तसं काहीतरी मला करायचं होतं. म्हणून बाळासाठी आहे ना, झोपेतून उठून माझं बाळ येणार आणि त्याला असं छान असं बाहेर गिफ्ट द्यायचं आणि अशा रिलेटेड मला रील शूट करायचं होतं. म्हणून बाळाला तिथे छान अशा खेळणी घेतली. पण खेळणी बघेपर्यंत आमचं बाळ सारखं दुकानात जा, बाहेर आहे, त्याचं तेच चालू होतं. तर बघा एका दिवसामध्ये पूर्ण त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि वेळ पण खूप कमी होता. आणि 2 दिवसानंतर फ्रेंडचं पण माझं लग्न होतं आणि लग्नाचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता एवढे छान खेळणी होती ना, इथे मी खेळणी बघत होती. शेटचं पण चाललं होतं खेळणी बघायचं, पण आमचं बाळ काही शांत नव्हतं. आमचं बाळ आहे ना दुकानात जा आणि तिथून पळत आहे आणि रोड साईडला आहे ना खूप गाड्या वगैरे पण चालू होत्या. तर तिथे जे काही खेळणी आहे त्या सर्व खेळणी घेतल्या आणि येताना आहे ना म्हटलं चला आपण आहे ना आता बसने जाऊया. कारण की आहे ना या साईडला धूळ वगैरे खूपच होती. तर शेटचं असं म्हणणं होतं तर तुम्ही माझ्यासोबत गाडीवर आलात तर बाळ पण आहे, पुन्हा त्याला सर्दी खोकला चालू होईल. त्यामुळे आम्ही येताना बसने आलो आणि जाताना सुद्धा बसनेच गेलेलो. Moments later. जवळपास 1 तासानंतर मी पोहोचली घरी. कारण की ट्रॅफिक वगैरे पण मध्ये लागली आणि मध्ये रस्त्याचे कामं वगैरे चालू होती. त्यामुळे पूर्ण रस्त्याला धूळ होती. आता AC बस असल्यामुळे काचचं बंद असतं, त्यामुळे काही धुळीचा आपला संपर्क आला नाही. पण 1 तासानंतर उतरलो त्यावेळी शेट्स आपल्या आधीच तिथे हजर होते आणि जायच्या वेळीसुद्धा त्यांनी छान असा व्हिडिओ शूट केला होता आणि उतरायच्या वेळीसुद्धा शेटने छान असा व्हिडिओ शूट केला होता. खरंच खूप छान वाटलं. आणि तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट थ्रू कळवा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.